विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही व्हिडिओची मालिका तयार केलेली आहे. त्यामध्ये आपण गुणाकार या संख्येवरील क्रिया या घटकावर आहोत आणि त्यामध्ये आपण गुणाकाराचे नियम पाहिल्यानंतर काही नमुना उदाहरणे जे की शिष्यवृत्ती परीक्षेला येतात असे उदाहरणे पाहत आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये देखील आपण काही उदाहरणे पाहिलेत. आता बघूया आपण हे एक आपल्या समोरचं उदाहरण आहे जो की आपण नियम पाहत असताना गुणाकाराचे नियम पाहत असताना एक तक्ता पाहिला होता की दोन संख्यांचा गुणाकार करताना एकच स्थानी कोणता अंक असेल, कोणत्या अंकाने कोणत्या अंकाला गुणल्यास तो अंक येईल. तर इथं आपल्याला दिसतंय इथे एक संख्या दिलेली ती अपूर्ण आहे, 13,400 समथिंग आहे आणि इथे 300 त्याला 32 गुणिले आहे, 332 गुणिले आहे. गुणणे आणि गुणक आहे, आलेलं उत्तर गुणाकार आहे. एका स्थानी 6 अंक दिसतोय. मग या ठिकाणी कोणता अंक ठेवावा, त्या अंकाला 2 ने गुणल्यास 6 येऊ शकते. तर पर्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे. पर्याय आहे पहिला 2, दुसरा पर्याय आहे 6, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 8. तर सरळ आपण त्याचा गुणाकार बघूया. 2चा गुणाकार आपण केला तर बेदोनी 4 येईल, एक स्थानी 4 नाही. इथे जर 6 ठेवले तर बेस आहे 12, एक स्थानी 2 नाहीये. इथे जर 4 ठेवले तर बेचौक 8, एक स्थानी 8 नाहीये. इथे जर 8 ठेवले, बघा इथे जर 8 ठेवले त्याला जर आपण 2 ने गुणलं तर बे 8 16, हे उत्तर येते 16. 16 म्हणजे एक स्थानी येतो 6 आणि इथे एक स्थानी 6 आहे. म्हणजे या डब्याच्या ठिकाणी, या बॉक्सच्या ठिकाणी, या स्क्वेअरच्या ठिकाणी हा अंक असू शकेल 100%. 8 हा अंक असेल म्हणून याचं उत्तर 4 ला आपण काय करणार आहोत, गोल करणार आहोत. अशा प्रकारचे क्लूज, अशा प्रकारचे उदाहरणं, अशा प्रकारचे नियमावर आधारित गणित स्कॉलरशिपच्या परीक्षेला येतात, जेणेकरून आपल्याला गुणाकाराचे सर्व नियम माहीत असावेत. कोणत्या संख्येला किंवा एक स्थानी 6 अंक येण्यासाठी कोणत्या संख्येचा गुणाकार करावा आपण त्या नियमामध्ये शिकलो होतो. 2 ने कोणाला गुणल्यानंतर, 3 ला गुणल्यानंतर, 8 ला गुणल्यानंतर, हे तर शिकलेलो आपण. त्यामुळे इथे पर्याय आहे 8. चला बघूया दुसरं उदाहरण. समीरकडे 2000च्या काही नोटा आहेत, समथिंग एक्स नोटा आहे. आपल्याला माहित नाहीत नोटा किती आहेत, पण 2000च्या नोटा आहेत. काही आता बंद झाल्या, व्यवहारात जरी बंद झाल्या असतील, आता पाहायला दिसत नाहीत ना. होत्या अगोदर 2000च्या नोटा, आता त्या पुढे मार्केटमध्ये दिसत नाही. तर 2000च्या काही नोटा आहेत, त्याची एकूण किंमत पुढीलपैकी कोणती असू शकेल. एकूण किंमत विचारले. काही नोटा आहेत, 10 आहेत, 20 आहेत, 30 आहेत, 40 आहेत, 50 आहेत, 2 आहेत, 8 आहेत, हे काही सांगितलेलं नाही. मग त्याची किंमत काय असू शकेल. आता कसं लॉजिक लावावं लागेल या ठिकाणी. तर इथे 2 आहे आणि इथं 3 शून्य आहे. तर ज्या उत्तराला 3 शून्य असतील ते उत्तर, बस काही डोकं लावायची गरज नाही. इथे मोजायचे शून्य, 1 2 3. उत्तरात मोजा तुम्ही. आपल्याला माहिती आहे शून्याचा गुणाकार है ना. ह्या 2ची पण काही असू शकते, किती नोटा असू शकतात, पण शेवटी मात्र नोटा म्हणले की शेवटी शून्य येणारच है ना. 10ची नोट असेल 1 शून्य असेल, 20ची नोट असेल 1 शून्य असेल, 50ची नोट असेल 1 शून्य, 100ची नोट असेल 2 शून्य, 200ची असेल 2 शून्य, बरोबर. 500ची असेल 2 शून्य, 1000ची असेल 3 शून्य. मग इथं 2000ची नोट म्हणजे 3 शून्य. म्हणजे उत्तरात शेवटी जे आहे त्या ठिकाणी 3 शून्य असणार. मग या ठिकाणी 3 शून्य कुठे आहे, तर या ठिकाणी 3 शून्य बघा, पर्याय क्रमांक 4. हे उत्तर असू शकतच नाही, हे उत्तर असणारच नाही, हे उत्तर असणार नाही. तर असं जर गणित आलं तर शून्य लक्षात ठेवा. अशा वेळेस शून्याला देखील मोठी किंमत असते. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही या परीक्षेचा अभ्यास करण्यास सुलभ होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.